संभाजीराजे छत्रपती आणि शिवप्रेमींची आज पुणे ते मुंबई रॅली। संभाजीराजे अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेवर शिवस्मारक शोधायला चला, संभाजीराजेंचं आवाहन। 8 वर्ष झाली तरी शिवस्मारकाचं काम झालेलं नाही। काहीही झालं तरी अरबी समुद्रात शिवस्मारकाची पाहणी करणारच, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका। शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी सगळ्यांची। संभाजीराजे शोधत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा, संजय राऊतांचं वक्तव्य। जिथे स्मारकच झालं नाही तिथे संभाजीराजे शोध घेतायत हे प्रतिकात्मक। शिवस्मारकाची एकही वीट अजून रचली नाही। सरकारचं अपयश शोधण्याचं काम संभाजीराजे करत असतील तर स्वागतच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज अहमदनगरच्या अकोले मतदारसंघात। अकोले शहरातल्या विविध विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण होणार। बारामतीतील लोक अजित पवारांना आग्रह करतील आणि मग त्यांचा निर्णय बदलू शकतो। अजित पवार निवडणूक लढणार नाहीत या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर। दिवसभर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका। इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला। क्रॉस वोटिंगचा आरोप चुकीचा, तर काँग्रेसकडनं उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार, खोसकरांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। इंदापुरात शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांसह तुतारी फुंकणार। रामराजे निंबाळकरांचा सध्या तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच। कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेणार, रामराजेंचा इशारा। पक्ष लवकरच ठरेल, रामराजे निंबाळकरांनी केली घोषणा। नागपुरात आजपासून भाजपचं महाजनसंपर्क अभियान। नागपूरनंतर भाजप राज्यभर महाजनसंपर्क अभियान राबवणार। नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक। महाराष्ट्र, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या 8 राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला अपेक्षित। विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बॅनरवर बच्चू कडूंच्या जागी झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातनं नंदा बाभुळकर इच्छुक। नंदा बाभुळकर विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या। बाभुळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं निवडणूक लढवण्याच्या तयारीत। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार। शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। डोंबिवलीत महायुतीत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची चर्चा। 5 ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा असलेला मुंबई-पुणे बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार। यामुळे 8 तासात मुंबई ते बंगळुरू अंतर गाठता येणार। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती। दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या अभिवादनासाठी आज नायगावात शोकसभा। सभेच्या बॅनरवर काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांचे फोटो। मात्र नुकतंच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या भास्करराव खतगावकरांचा फोटो नसल्यानं चर्चा। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार गावितांची पाठ। स्थानिक पालकमंत्र्यांच्या मुद्द्यावरनं आमदार नरेंद्र भोंडेकर महायुती सरकारवर नाराज असल्याची चर्चा। भारत एक हिंदू राष्ट्र आहे। हिंदू राष्ट्र म्हणजे भारतात राहणारे सर्व धर्म, संप्रदाय आणि देशाच्या सुरक्षेसाठी मतभेद मिटवून एकत्र येण्याची गरज। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। निवडणूक हरतायत म्हणूनच यासाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला। पंतप्रधान पदाला न शोभणारी वक्तव्य मोदी करतात। संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। मोदी दिल्लीमध्ये कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात, त्यामुळे हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक भाजप हरणार। निवडणूक काळात हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय अशी भीती। संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र।
आरोग्य खात्यापासून शिक्षणापर्यंतचा सर्व निधी लाडक्या बहिणी आणि गायींच्या संवर्धनासाठी वळवलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे स्मशान झालेलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातनं राज्य सरकारवर जोरदार टीका. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला न आल्यास 1,500 रुपये मिळणार नाहीत. सरकारकडून लाडकी बहिणीच्या माध्यमातून इव्हेंट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. लाडकी बहीण योजना चांगलीच, मात्र दाजींच्या सोयाबीन आणि दुधालाही भाव द्या, तरच लाडकी बहीण म्हणता येऊ शकेल. राहुरीत खासदार अमोल कोल्हेंची लाडकी बहीण योजनेवरनं महायुतीवर टीका. नांदेडमध्ये लाडक्या बहीण योजनेत गैरव्यवहार करणारा आरोपी अटकेत. महिलांच्या खात्यातील पैसे पुरुषांच्या खात्यात घेऊन फरार आरोपी पोलिसांना शरण. आरोपीनं 33 अर्जांवर पुरुषांचं आधार कार्ड टाकून पैसे लाटले होते. ललित पाटील प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत. एका पोलीस अधिकाऱ्यासह 4घांची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती. पुण्यात ललित पाटीलला मदत केल्याच्या आरोपांवरनं केलं होतं निलंबन. मुंबईतल्या चेंबूरमधल्या सिद्धार्थ कॉलनीत अग्नितांडव. 7 जणांचा मृत्यू तर 2घांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू. शॉर्ट सर्किटमुळे सिद्धार्थ कॉलनीतल्या घराला आग लागल्याची माहिती. पहाटे 5:30च्या दरम्यान आग लागल्याची माहिती. नागपूरच्या इम्प्रेस मॉलमधल्या ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. पळापळ सुरू झाल्यानं सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मॉलच्या बाहेर काढलं. गोंदियातल्या आमगाव शहरात देव्हाऱ्यासमोरच्या दिव्यामुळे घरात आग. उंदरानं दिव्याची वात नेल्यानं आग लागल्याची माहिती. आगीमध्ये घरातलं संपूर्ण साहित्य जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.